नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा महान ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेकदा फक्त एकच मोठी उपलब्धी येते. पण खरं सांगू, त्यांचा जो खरा आणि काहीसा अप्रकाशित राहिलेला प्रभाव आहे ना, तो आज आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाला अगदी मुळापासून आकार देतोय. होय, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतोय. बहुतेकांना वाटतं की त्यांनी फक्त देशाचं संविधान लिहिलं, पण आज आपण पाहणार आहोत की ते केवळ संविधान निर्मातेच नव्हते, तर खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे सर्वात मोठे शिल्पकार होते. इथं साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो, फक्त संविधान की आणखी काही? म्हणजे बघा, आपण नेहमी त्यांचा उल्लेख घटनेचे शिल्पकार असा अत्यंत अभिमानाने करतोच, आणि ते सत्य आहे. पण त्यांचा वारसा खरंच फक्त संविधानापुरता मर्यादित आहे का? आज आपण जे शुद्ध पाणी पितो किंवा ऑफिसमध्ये आणि कारखान्यात जे 8 तास काम करतो, त्याचा थेट संबंध त्यांच्या विचारधारेशी आणि धोरणांशी आहे. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे अगदी खरं आहे. आणि जेव्हा आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतो, तेव्हा आपल्यासमोर एका कमालीच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याचं चित्र उभं राहतं. कारण डॉक्टर आंबेडकर हे केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते, तर ते आधुनिक सुखसोयींचे किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मॉडर्न युटिलिटीजचे शिल्पकार होते. आता हेच बघा ना, कामगारांसाठी 8 तासांची शिफ्ट, घराघरात पोहोचणारं वाहणारं पाणी आणि देशभरातील विजेचं जाळं, या सगळ्याचा पाया त्यांनीच घातला होता. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण त्यांनी देशाच्या पायाभूत सुविधांवर आणि कामगार कायद्यांवर जो प्रचंड पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला प्रभाव टाकलाय, त्याचाच उलगडा करणार आहोत. यातून आपल्याला कळेल की त्यांचा दृष्टिकोन किती सर्वसमावेशक होता. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. भाग 1, संघर्ष ते जागतिक विद्वान. 1891 साली महू इथं या प्रवासाची सुरुवात झाली. पण ती वाट अजिबात सोपी नव्हती. कल्पना करा, एका लहान मुलाला शाळेत इतरांसोबत बाकावर बसण्याची परवानगी नाही. त्याला सक्तीने जमिनीवर बसावं लागतंय. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तहान लागली तरी स्वतःच्या हाताने पाणी पिण्याचाही अधिकार नाही. कोणीतरी वरच्या जातीच्या व्यक्तीने लांबून पाणी ओतलं तरच त्या चिमुकल्याला पाणी मिळायचं, नाहीतर तहान तशीच मारून जगावं लागायचं. हा अंगावर काटा आणणारा भेदभाव आणि अपमान त्यांच्या बालमनावर कायमचा कोरला गेला. पण त्या लहानग्या भीमाने अपमान मुकाट्याने सहन केला नाही. त्यांनी पक्क ठरवलं होतं की ह्या अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर शिक्षण हे सर्वात धारदार हत्यार आहे. 1891 मधल्या महूमधील त्या अत्यंत खडतर सुरुवातीपासून ते थेट 1907 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधला प्रवेश, आणि तिथून अमेरिकेतलं कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमधल्या प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंतची त्यांची झेप खरंच थक्क करणारी आहे. समाजातील तळागाळातून आलेल्या एका मुलाने स्वतःच्या अफाट जिद्दीवर जागतिक विद्वान होण्यापर्यंत मारलेली ही मजल आपल्याला आजही अचंबित करते. आता आपण पाहूया भाग 2, देशाचे पाणी आणि वीज प्रकल्प. इथे आपल्याला त्यांचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळेल. आपल्याला दामोदर व्हॅली प्रकल्प किंवा हिराकूड धरण माहिती असेलच, पण हे महाकाय आधुनिक पायाभूत प्रकल्प प्रत्यक्षात डॉक्टर आंबेडकरांच्याच डोक्यातून आणि दूरदृष्टीतून साकार झाले आहेत, हे किती जणांना माहिती आहे? नद्यांचं अचूक नियोजन, पुरावर नियंत्रण, शेतीसाठी सिंचनाचे मार्ग आणि संपूर्ण देशासाठी एक भक्कम वीज ग्रीड किंवा पॉवर ग्रीड निर्माण करण्याच्या त्यांच्या ज्या सुरुवातीच्या योजना होत्या ना, त्यातूनच आजचे हे अवाढव्य प्रकल्प उभे राहिलेत. हे केवळ इंजिनिअरिंगचे चमत्कार नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया आहेत. पुढे जाऊया. भाग 3, कामगार आणि महिलांसाठी क्रांती. आता हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया. पूर्वी कामगारांची स्थिती नेमकी कशी होती? तर रोज तब्बल 12 ते 14 तास राबावं लागायचं. विचार करा, ती किती अमानवी आणि थकवणारी पद्धत होती. पण डॉक्टर आंबेडकरांनी या पूर्ण सिस्टममध्ये क्रांती घडवून आणली. त्यांनी फक्त कामाचे तास कमी करून ते 8 तासांवर आणले नाहीत, तर कामगारांना हक्काचा बोनस, PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, ESI आणि पगारी रजा यांसारखे अत्यंत महत्त्वाचे फायदे मिळवून दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने कामगार वर्गाला त्या शोषणातून बाहेर काढलं आणि एक सन्मानाचं आयुष्य दिलं. आणि हाच समानतेचा धागा त्यांनी महिलांच्या हक्कांसाठीही पुढे नेला. हिंदू कोड बिल या ऐतिहासिक कायद्याचा प्रभाव शब्दात सांगता येणार नाही इतका अफाट आहे. या बिलाच्या माध्यमातनं त्यांनी महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा, अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार असावा आणि समाजात परिपूर्ण समानता प्रस्थापित व्हावी, यासाठी अक्षरशः प्रखर लढा दिला. इतकंच नाही, तर आज नोकरी करणाऱ्या महिलांना जी प्रसूती रजा किंवा मॅटर्निटी लिव्ह मिळते ना,
ती सुद्धा त्यांच्याच अथक प्रयत्नांची आणि दूरदृष्टीची फलश्रुती आहे. यानंतर येतो भाग 4, भारतीय अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँक. हा विषय तर खूपच रंजक आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ह्या पुस्तकाबद्दल आपण कधी ऐकलंय का? हे अतिशय महत्त्वपूर्ण असं पुस्तक आहे. या प्रबंधात त्यांनी जे मूलभूत आर्थिक सिद्धांत मांडले आहेत, अगदी त्यातूनच आजच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची किंवा RBIची संकल्पना आणि पायाभूत रचना तयार झाली आहे. जरा विचार करा, आज आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या एका मध्यवर्ती बँकेवर अवलंबून आहे, तिची वैचारिक पाळेमुळे चक्क डॉक्टर आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात रुजलेली आहेत. हे त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचं आणि देशाचं आर्थिक भविष्य ओळखण्याच्या क्षमतेचं एक उत्तम उदाहरण आहे. आत्ता आपण पोहोचलोय भाग 5वर, संविधान आणि शिक्षणाचा पाया. एकीकडे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी देशाला असं एक भक्कम संविधान दिलं, ज्याने समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क, न्यायाची हमी आणि प्रगतीसाठी आरक्षणाचा भक्कम आधार दिला. पण दुसरीकडे केवळ कायद्याची निर्मिती करून ते थांबले नाहीत. त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. का? कारण समाजातील सर्वात गरीब आणि उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे कायमची खुली व्हावीत, हा त्यामागचा उद्देश होता. शिक्षण नसेल तर कोणताही कायदा समाजाला खऱ्या अर्थाने पुढे नेऊ शकत नाही, हे त्यांनी अगदी अचूक ओळखलं होतं. आणि आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. भाग 6, महामानवाचा विचार आणि वारसा. 1956 मध्ये नागपूरमध्ये घडलेली घटना हा केवळ एक धर्मांतराचा कार्यक्रम नव्हता बरं का. तो हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायाविरुद्धचा एक सर्वात मोठा, संस्थात्मक आणि शांततापूर्ण निषेध होता. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा जो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला, ती खरं तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित एका नव्या, प्रगल्भ समाजाची नांदी होती. आता एक क्षण शांतपणे विचार करा. समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर? त्यांचं ते जीवनभराचं अथक कार्य नसतं तर आजचा आधुनिक समाज कसा असता? कदाचित तो आजही केवळ जुन्या, जाचक आणि भेदभाव करणाऱ्या निर्बंधांनी जखडलेलाच राहिला असता. पण आज आपण त्यांच्यामुळे अशा एका सुरक्षित समाजात जगत आहोत, जो मूलभूत अधिकारांनी संरक्षित आहे. आज आपण जे स्वातंत्र्य आणि हक्क अगदी सहजतेने उपभोगतोय, त्यामागे एका महामानवाचा अखंड संघर्ष आणि परिश्रम उभे आहेत. आणि म्हणूनच आजचं हे विश्लेषण आपण त्यांच्या सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली संदेशाने संपवतोय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त 3 शब्द नाहीत, तर तो एक जिवंत कृतीचा मंत्र आहे. हा संदेश आजही आपल्याला आपले हक्क जपण्यासाठी, कायम नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध संघटितपणे उभे राहण्याची प्रेरणा देतो. पण जाता जाता एक प्रश्न नक्की विचारावासा वाटतो. आपण खरंच त्यांच्या या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेत आहोत का? यावर नक्की विचार करा. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. सतत शिकत रहा आणि नेहमी जागरूक रहा.